जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा। नमस्कार, मी शब्बीर खान गुन्हे खान जनहक्क न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करत आहे। माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत मी पुसद तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे काही अत्यंत महत्त्वाची आणि सार्वजनिक हिताची माहिती मागितली होती। माझा आरटीआय अर्ज दिनांक 28 मार्च 2026 रोजी दाखल करण्यात आला होता। कायद्यानुसार 30 दिवसाच्या आत माहिती देणे बंधनकारक असताना मला प्राप्त झालेल्या कार्यालयीन पत्रावर 16 एप्रिल 2026 ही तारीख नमूद करण्यात आली, परंतु अधिकृत स्पीड पोस्ट पावतीनुसार तेच पत्र प्रत्यक्षात 26 मे 2026 रोजी पोस्ट करण्यात आल्याचे दस्तऐवजामधून समोर आला आहे। आता तुम्ही हे पत्र बघितले, याच्यावर मी मार्किंग केलेली आहे। याच्यात किती तफावत आहे तुम्ही पाहिलं। आता येथे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात। जर पत्र 16 एप्रिलला तयार झाले होते तर 40 दिवस कोणाच्या आदेशाने रोखून ठेवले? पुरवठा विभागाने जाणून बुजून माहिती दडपण्याचा प्रयत्न केला का? या विलंबामागे कोणाशी संलग्न होते का? माहिती अधिकार कायद्याची अपील मुदत संपवण्याचा प्रयत्न झाला का? सार्वजनिक हिताशी संबंधित संवेदनशील माहिती बाहेर येऊ नये म्हणून हा विलंब करण्यात आला का? कार्यालयीन नोंदी, ईमेलवर इनवर्ड रजिस्टर किंवा संबंधित अभिलेखामध्ये काही विसंगती आहे का? बीपीएल अर्जदार असून माझ्याकडे 1792 रुपयाची शुल्क मागणी का करण्यात आली? एका बाजूला निशुल्क माहिती असा उल्लेख आणि दुसऱ्या बाजूला शुल्क मागणी। ही प्रशासकीय चूक आहे की जाणीवपूर्वक दबाव तंत्र? माहिती अधिकार कायद्याचा कलम 7(6) ची जाणीव असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी कायद्याकडे दुर्लक्ष केले का? आणखीन एक अत्यंत गंभीर प्रश्न आता जनतेसमोर उभा राहत आहे की संबंधित माहिती अधिकारी किंवा सहाय्यक जनमाहिती अधिकारी, पुरवठा विभागातले सहाय्यक जनमाहिती अधिकारी व जनमाहिती अधिकारी नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती वेळेत न देणे, पत्र प्रेषण मध्ये झालेली विलंबित कार्यवाही, तसेच शुल्क मागणीतील विसंगती या सर्व बाबी केवळ प्रशासकीय हलगर्जीपणा आहेत की यामागे आणखीन काही गंभीर बाब दडलेली आहे? हा प्रश्न आता नागरिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय बनत आहे। या प्रकरणात जबाबदार अधिकारी कोण आहेत हे सर्व प्रश्न आता सार्वजनिक चर्चेचा विषय बनले आहे। मी संबंधित अधिकाऱ्याकडे मूळ अभिलेख पाहणीची मागणी केली आहे, तसेच संपूर्ण माहिती कायद्यानुसार विनामूल्य ईमेलवर उपलब्ध करून देण्याची ही मागणी केलेली आहे। जर यावर योग्य कार्यवाही झाली नाही तर मी महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाकडे अधिकृत द्वितीय अपील व तक्रार दाखल करणार आहे। हा लढा केवळ एक आरटीआय अर्जदाराचा नाही तर माहिती अधिकार, पारदर्शकता आणि जनतेच्या घटनात्मक अधिकारांचा आहे। अशाच सत्य आणि निर्भीड बातमीसाठी पाहत रहा जनहक्क न्यूज नेटवर्क। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्त शेअर करा आणि बघत रहा जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।